चला चला चला, वाळा वाळा, लवकर लवकर निघायचंय पटापट. हो हो, आज अगदी एवढी घाई? असं काय करताय? पावसाळा सुरू झालाय, डेंग्यूची साथ आहे, पेशंटच्या रांगा लागल्या तिथे. पण आपल्या मुलींनाही सांगा, काळजी घ्या म्हणा. हा. अहो, मी काय म्हणते, बोला. आपली अमूल्य वेदांत मध्ये अडकत चालली असं वाटतंय का तुम्हाला? काय असं का विचारता तुम्ही? आता काल बघा ना, तिने पुरुषोत्तम भाऊजींची चौकशी केली, त्यांच्या भूतकाळाविषयी विचारलं. त्यांच्यामुळे वेदांतला त्रास होतोय तर आपल्या अमूल्याला काळजी वाटतेय. आता याचा अर्थ काय काढायचा सांगा? नाही, अमूल्याला वेदांची काळजी वाटते हे तुमचं बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला वाटतंय तसं मला काही वाटत नाही. अहो पण अहो, वेदांतने आपल्याला किती मदत केली आहे. हा, शिवाय अमूल्या वेदांच्या कंपनीमध्ये काम करते, त्यामुळे त्याला जर काही त्रास होत असेल तर तिला वाईट वाटणं, त्याची काळजी वाटणं हे साहजिक आहे ना. बरं, राहिला प्रश्न पुरुषा, तर माझ्यामुळे तिची त्याच्याशी ओळख झाली, त्यामुळे तिने माझ्याकडे चौकशी केली. आणि खरं सांगायचं तर मला पुरुषचं हे वागणं तर खटकलेलंच आहे. वेदांनी एवढ्या मेहनतीने त्याची कंपनी उभी केली आहे, तिकडे जाऊन अशी नको ती ढवळाढवळ करणं योग्य आहे का? अहो पण आता नूतनताईंनीच जर त्यांना तिथे नेमलं असेल तर? पण म्हणून त्यांनी तिकडे जाऊन कसंही वागावं का? उद्या माझ्या क्लिनिक मध्ये आला आणि मला म्हणाला, याला तपासू नकोस, त्याचा आधी इलाज कर, मी ऐकून घ्यायचं? नाही, वेदांतही तसंच झालं असणार. काय नाही, तो त्याच्या ठिकाणी अगदी योग्य आहे. हा, मी करणार, अमूल्याला मदत करणार. माझ्या ओळखी आहेत, बघूया काही माहिती मिळते कधी बघतो. पण तुम्ही आपल्या अमूल्याला सांगा बरं, तू याच्यात पडू नकोस म्हणा. सुमन, आपली अमूल्य ना खूप समंजस आहे, तिला सगळं कळतं. आणि तुम्हाला पुन्हा सांगतोय, अमूल्य वेदांतमध्ये अडकत चालली आहे वगैरे हे असला काही विचार अजिबात करू नका, कळलं? वहिनी, अगं असं डोक्याला हात लावून बसू नकोस. अजून काय करू मग मी अमूल्य? तुला माहितीये, आई घर सोडून गेली, मला सांगितलं वेदांतने. आता त्यालाच भेटून आले मी. बरं आहे का तू? वहिनी, अगं खूप डिस्टर्ब येतो, बोलताना डोळ्यात पाणी आलं त्याच्या. आई पण ना, का करते ती असं? तू काकूंना फोन केलास? एकदा नाही 100 वेळा फोन केला मी अमूल्या, पण ती उचलेल तर शपथ. मला ना आता काय करावं काहीच कळत नाही. अमूल्या, मला दादाची पण खूप काळजी वाटतेय ग. तुला माहितीये ना त्याचा राग कसा आहे. रागाच्या भरात तो काय करेल ना काहीच सांगू शकत नाही. वहिनी, तू शांत हो. हे बघ, रागाच्या भरात तो असं तसं काही करणार नाही. माझं बोलणं झालंय त्याच्याशी, तू नको टेन्शन घेऊस. अमूल्या, तुला एक सांगू, मी लहानपणापासून बघतेय दादाला, पण मी अशी एकही व्यक्ती बघितली नाही जी दादाशी स्पष्ट बोलू शकते किंवा दादाला हँडल करू शकते किंवा दादाजीचं ऐकतो. पण आता अशी व्यक्ती आहे अमूल्या, आणि ती व्यक्ती तू आहेस. मी? हो अमूल्या, तुला कळतंय का, दादा तुझं ऐकतो. त्याचा मूड कसा ठीक करायचा ना हे तुला माहितीये. अमूल्या, ऐक ना, तू एक काम करशील माझ्यासाठी प्लीज? तू ना थोडे दिवस दादाला साथ दे, त्याच्याशी भांडू नकोस प्लीज, त्याच्या बरोबर राहा. हे बघ अमूल्या, तो माझं नाही ऐकणार ग, पण तो तुझं नक्की ऐकेल. मी समजू शकते, तू नको टेन्शन घेऊस. तो आत्ता आलाय का ऑफिसमध्ये?
तो म्हणाला की त्याची घरी थांबायची सुद्धा इच्छा होत नाहीये आणि ऑफिसला यायची सुद्धा इच्छा होत नाही. म्हणूनच ऑफिसला आलेला दिसत नाही. काय करतो जेवायला? डाळ भात करू आज. अरे काय रे डाळ भात? पिवळं पाणी आणि कच्चा भात. जेलमध्ये तेच खाल्लंय मी इतके वर्ष. काय काहीतरी वेगळं कर. काय करू सांगा तुम्ही? असं काहीतरी झणझणीत कर. पोटही भरलं पाहिजे आणि मनही. माझ्यासाठी पण कर जेवायला. काय झालं काय मॅडम? म्हणजे कुठे निघालात की जाऊन आला? घर सोडलंय मी, दुसरीकडे राहायला चालले. त्याआधी म्हटलं तुम्हाला भेटावं म्हणून आले. हे पाणी घेऊन ये. नको. काय झालंय? वेदांत काही बोलला? तो काय बोलणार मला? मग काय झालं? माझी मुलं ना खूप मोठी झाली आहेत. त्यांना आईची, आईच्या मताची काही किंमतच राहिली नाहीये. आणि जिथे मला किंमत नाही तिथे मी राहणार नाही. ह्याला कशासाठी एवढं मोठं केलं, एवढं वाढवलं? स्वतःच्या मर्जीने लग्न करायचे आहेत त्यांना. खूप जास्त अक्कल आलीये. मी यांच्यासाठी आमच्या तोलामोलाच्या मुली बघते, पण यांना भिकेचे डोहाळे लागलेत. अरे बापरे, आजची तरुण पिढी. असं वाटतं ना, मुलं जन्माला घातली नसती तर बरं झालं असतं. माफ कर मॅडम, पण तुमच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. मग आईशी हा असं वागणं शोभतं का त्यांना? आईची जरा म्हणून किंमत नाही यांना. विचारच करत नाहीत माझा. मग मी काय करायचं सांगा ना. तुमची मुलं तुमचं ऐकत नाहीत. तुम्हाला घर सोडावं लागतं. ठीक नाही म्हणजे वाईट आहे हे फार. वेदांच्या लग्नाचा याआधी कधी विचार केला नाही, कारण त्यांनी कायम सांगितलं मला लग्न करायचंच नाहीये. आणि विक्रांतसाठी बडवाईकांची मुलगी सारिका पसंत केली होती मी. ह्या दोघांना स्वतःचं भलं कळतच नाही. समजा बडवाईकांच्या मुलीची लग्न झालं असतं तर असं काय झालं असतं? तिने ऐकलं असतं तुमचं? तुमच्या धाकात राहिली असते ती? उलट तिनं तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या असत्या मॅडम. आणि जर तुम्ही तिला ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला असता, बडवाईक 10 वेळा आले असते जा विचारायला. साहेब असताना त्यांची हिंमत नसती झाली तसं करायची. पण आता परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही एकट्या. तुम्ही अशा मुली निवडा ज्या तुमचं ऐकते, धाकात राहते. भांडी घास म्हणलं की भांडी घासते, पाय चेप म्हणलं की पाय चेपते. माफ करा पण तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नका. तुम्ही अशा मुली निवडा ज्या तुमच्या टाचेखाली राहतील. मला वाटतं अशा मुली आहेत, तुंपलवारांच्या मुली आहेत. मॅडम मला लग्न बिग्न यातलं फारसं कळत नाही. अहो पण त्या आपल्या तोलामोलाच्या नाही आहेत. मॅडम राजकारण, तुम्ही राजकारणाकडे लक्ष द्या. त्याच्यामध्ये आपलं नाव मोठं करा. तुम्ही मुलांना शिकवलत, वाढवलत. आता तुम्ही तुमचं बघा, तुमचा आनंद शोधा. इतकं मोठं नाव करा साहेबांसारखं मॅडम, की विदर्भातल्या प्रत्येक घराघरात तुमचे फोटो लागले पाहिजे. हॅलो, कशी आहेस अमूल्या? कोण बोलतंय? ओळखलं नाहीस ना? अगं वेदांची आजी बोलतेय मी. आजी, आजी बोला ना. गडबडीत नाहीयेस ना ग? नाही नाही बोला ना. आणि घरामध्ये अण्णा, आई, आरती हे सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहेत. तुम्ही कशा आहात?
मी एकदम आनंदात आहे. अशाच आनंदात आणि हसत राहा. हो बाळा, नक्की. बरं, कुठेस तू आता? मी ऍक्च्युली ऑफिसच्या एका कामानिमित्त बाहेर आले होते. बोला ना. बर, अगं मला तुला भेटायचंय. कधी वेळ आहे तुला भेटायला, सांग बरं. भेटायचंय? आजी, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी येते तुम्हाला भेटायला. तुम्ही सांगा कुठे येऊ? नाही, ऐक, मीच येते तुला भेटायला. तुझ्या वेळेप्रमाणे भेटू आपण. अगं तू सकाळी उठून कॉलेजला जातेस, अभ्यास करतेस, तिथून घाईघाईने ऑफिसला येतेस, तिथली कामं करतेस, परत घरी जाऊन अभ्यास करतेस, हो की नाही? आता या सगळ्यामध्ये मला भेटायला तुला कधी वेळ आहे ते सांग. आजी, तुम्हाला तर माझं सगळं स्केड्यूल माहितीये. कसं काय? सांगेन ना, आपण भेटलो ना की नक्की सांगेन. बरं ऐक, आज संध्याकाळी 7 वाजता भेटूया. मी घरीच येईन तुझ्या. अगं फोन करून येईन, चालेल? हो हो, ठीक आहे. ठीक आहे, चल मग भेटूया आपण. हा, ओके. ओके, बाय. हो. कधी एकदा अमूल्याला देते ना, असं झालंय मला. कमेन. काय झालं? वहिनी, अगं मला आजींचा फोन आलेला. हो, काय म्हणत होती? त्यांना मला भेटायचं. वहिनी, काय झालंय? का भेटायचं असेल त्यांना? माहित नाही. तू काय म्हणालीस? मी त्यांना म्हणाले की तुम्ही नका त्रास करून घेऊ, मी येते तुम्हाला भेटायला. पण त्या म्हणाल्या की मीच येते तुला भेटायला. वहिनी सांग ना, तुला काही आयडिया आहे का? अमूल्या, रिलॅक्स. तू काय एवढं टेन्शन घेतेयस? अगं कसं नको घेऊ वहिनी टेन्शन. हा असं अचानक फोन आला त्यांचा. अगं काम असेल तिचं काहीतरी, किंवा सहज बोलावलं असेल तिने गप्पा मारायला. अमूल्या, का टेन्शन घेतेस एवढं? तुला दादाने सांगितलं असेल ना की आजी काही दिवस तुमच्या दोघांवर लक्ष ठेवून असणार आहे. हे बघ, तू खरंच काही टेन्शन घेऊ नकोस. आणि तुम्ही कधी भेटताय? आज संध्याकाळी. ठीक आहे, तू भेटून घे आणि बघ काय म्हणते, मला सांग. आणि कमेन. सर अजूनपर्यंत आले नाही आहेत. तुम्हाला कोणाला काही माहिती आहे का सर कधी येणार आहेत ते? अरे फोन कर ना त्याला. हो, मी आधीच 4 वेळा कॉल केलाय. आता अजून एकदा कॉल केला ना तर सर खूप चिडतील. हो. काही महत्वाचं काम होतं का? हो मॅडम, अहो भरपूर कामं पेंडिंग आहेत. चेकवर सह्या बाकी आहेत, काही पेपर्स आहेत त्यावर सह्या घ्यायच्या आहेत. चेक जर वेळेवर गेले नाहीत ना तर सगळाच गोंधळ होऊन जाईल. आद्या मॅडम, तुम्ही एकदा सरांना कॉल करून बघता का? ठीक आहे, मी बघते. आणि तुम्हाला काही कळलं तर प्लीज मला कळवा. मी अकाउंट डिपार्टमेंटमध्ये. ओके. उचलत नाहीये. मी एकदा ट्राय करते. उचलत नाही. ठीक आहे, आपण ट्राय करत राहूया फोन. हवं गेले ना ग आता, आणि आपण हे सत्य स्वीकारायला हवं. तुझं हे असं रडणं नकोय मला. तू हे घाल ना. आपल्या समाज नाही चालत. आई, अगं समाज ना म्हणू दे ना काही. तू नको विचार करू प्लीज. मंगळसूत्र
बाबांची आठवण आहे ना, आणि नेहमी तुझ्या गळ्यातच राहील पाहिजे. आई, बाबा असताना तू जशी राहायचीस, तशा साड्या नेसायचीस, तू जशी हसायचीस, आनंदी राहायचीस, मला अगदी तशीच आई हवी आहे परत. प्लीज. आई, प्लीज. सर हे बघा, हे माझे बॉस आहेत. मी यांच्या ऑफिसमध्ये काम करते. मी खरं सांगते सर, हे मुलींशी बोलत सुद्धा नाहीत. इनफॅक्ट सर, ह्यांच्या ऑफिसमध्ये मुलीच नाही आहेत कामाला. त्यामुळे सर, तुम्ही जे काही बोलताय ना, ते खरंच अशक्य आहे. हॅपी बर्थडे वेदांत. माझं लग्न ठरलं. आय लव्ह यू. तुला अमूल्य आवडते ना? हेच तर आहेत आपले नवीन बोर्ड मेंबर. ही कंपनी उभी करायला मी तुला पैसे दिलेत. 237 कोटी मी दिलेत तुला. अमूल्याच्या प्रेमात पडताना एकदा तरी विचार केलास का की आईला काय वाटेल याचा? तुमची आई तुमच्यासाठी मेली असं समजा. तू पैसा कमवतोयस ना, तू हे घर चालवतोयस, मग तू इथे राहा, मी चालले. तिने अगर नाही उचलते, मी एकदा ट्राय करते. नाही उचलते. काय झालं? नाही, इतके फोन करतो आपण, हा फोन का उचलत नाहीये? अमूल्या, मला काय करावं काहीच कळत नाहीये. वहिनी हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. तो नक्की काहीतरी कामात असेल. नाही अमूल्या, तो माझा फोन नेहमी दुसऱ्या रिंगला उचलतो, पण आज तो ना तुझा फोन उचलतोय ना माझा. काय समजायचंय आपण? अगं वहिनी, अडकला असेल तो कुठेतरी, किंवा त्याला त्याची स्पेस हवी असेल. नाही अमूल्या, हे बघ, मी सगळं समजू शकते, पण दादा कधीच असं करत नाही, कधीच नाही. वहिनी हे बघ, तू नको टेन्शन घेऊस. आपण अजून थोडा वेळ वाट बघूया. तो जिथे कुठे असेल, सुखरूप असेल.